नमस्कार, माझं नाव श्वेता. मी 2 गोंडस मुलांची आई आणि एक लाडावलेली बायको. तर सकाळी-सकाळी आपण हे बदामाची सालं ना उन्हामध्ये सुकत ठेवलेली आहेत, काही कारणास्तव. ते येणाऱ्या व्लॉग्समध्ये मी तुम्हाला सांगेलच मी त्याचा काय उपयोग करणार आहे. आणि हे नाश्त्यामध्ये स्वतःसाठी बनवलं होतं आज मी चीज ऑमलेट आणि मुलांच्या पण जेवणाची घाई होती संडे असल्यामुळे, त्यामुळे पटपट त्यांचाही खाऊ केला. अरे हो, मी हे खूप हौसेने घेतलंय हां स्वतःसाठी ॲप्रन. किती दिवस घालेल माहिती नाही, पण घेतलंय. आणि आज आपण बनवणार आहोत बदाम पायसम, बदामाची खीर आणि बदामाचे फायदे ऑलरेडी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, तरी मी तुम्हाला सांगणार. ते माझं कर्तव्य आहे. ठीक आहे? तर ऐका. बदाम ॲज अ ब्रेन बूस्टर आपल्या मुलांसाठी काम करतं. त्यांच्या स्मरणशक्तीसाठी, त्यांच्या हाडांच्या वाढीसाठी, त्यांच्या स्किनसाठी, हेअर ग्रोथसाठी बेस्ट असतं बदाम. डॉक्टर पण नेहमी सांगतात ना आपल्याला, "बदाम खा, बदाम खा." मग 4थीतली गर्लफ्रेंड आठवते आपल्याला. मग आपण पण 4थीतला बॉयफ्रेंड आठवायचा. ठीक आहे. बदाम खायचा रोज एक. आणि रेसिपी मी कशी केली आहे हे मी स्टेप बाय स्टेप मेन्शन केलंय, तर तुम्ही तशी फॉलो करा. अगदी 10 मिनिटात बनणारी रेसिपी आहे आणि मुलांचं पोट खूप वेळ हे भरलेलं राहतं यामुळे. त्यामुळे नाही का तुम्ही कुठे बाहेर जाताय फिरायला आणि तुम्हाला मुलं बाहेरचं काहीच खात नाही, तर तुम्ही ही रेसिपी त्यांना देऊ शकता बनवून आणि कॅरी पण करू शकता. थोडी चव एन्हान्स करायला मी त्यामध्ये टाकलेला आहे बनाना, वेट गेनसाठी पण ऑफकोर्स आणि त्यामध्ये मग मी टाकलंय थोडंसं दूध पण. ठीक आहे. आता कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी ठेवू शकता. जर तुम्ही स्वतः पीत आहात, तर तुम्ही अगदी लिक्विडी करून प्या. जर तुम्ही मुलांना देताय, तर थोडं दाटसरच ठेवा. कारण मग आपल्याला खाऊ घालायला ना ईझी पडतं. आणि ट्रस्ट मी ही रेसिपी खूप चविष्ट आहे. तुमची मुलं खूप आवडीने खातील आणि हे अशा प्रकारे तयार आहे आपलं बदाम पायसम. तर तुम्ही पण खा, मुलांना खाऊ घाला आणि हिवाळा एन्जॉय करा. बाय बाय.